शासनाकडून अनेक रुग्णांवर निशुल्क व शासकीय योजनेचा समावेश करून उपचार केला जातो। जनतेच्या भल्याकरता व आर्थिक गळचेपी होऊ नये तसंच गंभीर स्वरूपाच्या मोठ्या किमतीच्या ऑपरेशन करता शासनाकडून पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार केला जातो। अशातच श्री वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व त्यांच्या निष्काळजीपणामुळे मंगेश भगत या युवकाचा पाय निकामी झाल्याचा आरोप भगत यांनी केलाय। या प्रकरणी डॉक्टरांवर तसेच अधिष्ठाता डीने यांच्यावर कलम 34 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भगत यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। यवतमाळच्या श्री वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मंगेश भगत यांच्या उजव्या पायाचं ऑपरेशन जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्यात आलं। या ऑपरेशनला 11 महिन्यांचा कालावधी होऊन सुद्धा रुग्णाचा पाय दुरुस्त झाला नाही। वारंवार रुग्णालयात जाऊन पायाची तपासणी केली, मात्र डॉक्टरांकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। तसेच डॉक्टरांनी आपली चूक लपवण्याकरता भगत यांचा पाय कापायचा प्रयत्न केला व भगत यांना कायमस्वरूपी अपंगत्व दिलं असा गंभीर आरोप पीडित रुग्ण भगत यांनी केलाय। माझ्यावर अन्याय करणाऱ्या दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी भगत यांनी केली आहे। मी मंगेश उत्तमराव भगत, राहणार उंबरसरा। मी वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी 16 तारखेपासून आमरण उपोषणाला बसलो। या उपोषणाला बसण्याचं कारण 12 जानेवारी 2024ला वैद्यकीय महाविद्यालयाने माझ्या उजव्या पायाचं ऑपरेशन करण्यात आलं। त्या ऑपरेशन करताना जो निष्काळजीपणा झाला, त्या निष्काळजीपणामध्ये माझ्या पायाची नस कटली आणि माझा पाय निकामी झाला। या संदर्भात मी वरिष्ठाकडे वारंवार दाद मागत होतो, त्यांना इलाज करण्याकरिता विनंती करत होतो, पण मला प्रत्यक्ष त्या रुग्णालयातून हकलून दिलं जात होतं। या संबंधित मी वरिष्ठाकडे दाद मागत गेली। वरिष्ठाचे तेच उत्तर होते, त्यांचा निष्काळजीपणा हे करून माझं जे नुकसान केलं, त्या नुकसानासंदर्भात मी इथे आमरण उपोषण 16 तारखेपासून 4 दिवस झाले या ठिकाणी। मला अद्यापपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी काही दिलेलं नाही, म्हणून मी शासनालाही विनंती करतो की त्यांनी याची दखल घेऊन तरी मला शासनाने माझ्या संदर्भात न्याय देण्यात यावा ही विनंती।